बातमी कोल्हापुरातनं पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत किंचित वाढ झाली आहे। कोल्हापुरात धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे। राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे उघडले गेलेत। 4000 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवल्यामुळे राधानगरी धरणातील विसर्गाचा फारसा परिणाम अद्याप पंचगंगा नदीच्या पाणी पातळीवरती झालेला नाही। पण सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी ही 31 फूट 4 इंचांवरती पोहोचली आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी भूषण पाटील आपल्या सोबत आहेत। भूषण, या नदीच्या पाणी पातळी संदर्भात काय इशारा देण्यात आलेला आहे आणि त्याचे जर पाणी वाढलं तर मग काय परिणाम दिसू शकतात? नक्कीच कोल्हापूर जिल्ह्यासह विशेषतः जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात पावसाचा जोर आहे तो कायम आहे आणि त्यामुळे राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे उघडले गेलेले आहेत, ज्यातून 4000 क्युसेकचा विसर्ग भोगावती नदीमध्ये आणि त्यामुळे पर्यायाने तो पंचगंगा नदीमध्ये देखील होतोय आणि त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये आता किंचित वाढ व्हायला सुरुवात झालेली आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 31 फूट 4 इंचांवर आहे। खरं तर काल दुपारनंतर ही सगळी पाणी पातळी स्थिर होती, मात्र रात्रीनंतर पुन्हा एकदा या सगळ्या पाणी पातळीमध्ये वाढ व्हायला सुरुवात आहे ती झालेली आहे। अलमट्टी धरणातून जो काही विसर्ग वाढवण्यात आलेला आहे त्याचाच परिणाम हा म्हणावा लागेल की किंचितशी वाढ होताना आपल्याला बघायला मिळते। त्यामुळे कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांसाठी हा एक मोठा दिलासा आहे असं म्हणावं लागेल, कारण अलमट्टी धरणातून 1,10,000 क्युसेकचा विसर्ग सध्या सुरू करण्यात आलेला आहे। दुसरीकडे आज आणि उद्या देखील कोल्हापूरसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। पावसाचा जोर कायम राहील असं सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे राधानगरी धरणाचे आणखीनही काही दरवाजे पुढच्या काही वेळामध्ये उघडले जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे या नदीच्या पाणी पातळीमध्ये अजूनही वाढ होणार आहे। त्यामुळे याआधीच कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठताच स्थलांतराच्या सूचना ज्या आहेत। बिलकुल भूषण, धन्यवाद या माहितीसाठी।